नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. RSS लोककल्याण समिती नागपूरनं 31 वर्षापूर्वी 9 मे 1993 रोजी डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्राचा उपक्रम सुरू केला. थॅलेसेमिया आणि सिकल सेल रुग्णांना योग्य आणि नियमित रक्तपुरवठा सुनिश्चित करण्याच्या इच्छेसह समाजाला या अत्यावश्यक सेवा देत असताना डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्रानं गेल्या 31 वर्षांत जागतिक अत्याधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानानं आपल्या सेवा सतत अद्ययावत केल्या आहेत. ही सेवा मध्य भारतात फक्त याच रक्तपेढीत उपलब्ध होणार आहे. 9 मे 2024 रोजी 32व्या स्थापना दिनानिमित्त या रक्त केंद्रामध्ये इरॅडिएशन सुविधा सुरू करण्याची घोषणा करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री भैयाजी जोशी, एम्स हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रशांत जोशी, वेस्टर्न कोलफील्डचे अध्यक्ष व प्रबंध संचालक श्री जयप्रकाश द्विवेदी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप गुप्ता, डॉक्टर विजयकुमार तुंगार, सचिव अशोक पत्की व संचालक मंडळानं केलं आहे. मी डॉक्टर विजयकुमार तुंगार, हेडगेवार रक्त केंद्राचा मेडिकल डायरेक्टर. आजची प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की एक तर आपला 32वा वर्धापन दिन आहे आणि आजचा थॅलेसेमिया डे आहे. 9 तारखेला आपला वर्धापन दिन आहे आणि सगळ्यात मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रक्तपेढीमध्ये रक्त केंद्रामध्ये आपण इरॅडिएशन चेंबरचं उद्घाटन करणार आहोत. हे इरॅडिएशन चेंबर आपल्या रक्त केंद्रातच आहे फक्त आणि पूर्ण मध्य भारतात असलेलं एकमेव आहे. या इरॅडिएशन चेंबरचं जे महत्त्व आहे ते असं आहे की लहान मुलांना जेव्हा रक्त देतो किंवा कॅन्सर पेशंटना जेव्हा आपण रक्त देतो किंवा ज्यांच्यामध्ये इम्युनिटी कमी झाली अशा रुग्णांना जेव्हा आपण रक्त देतो तेव्हा त्यांच्यामध्ये एक भयानक म्हणजे प्रतिक्रिया होऊ शकते ज्याच्यामुळे त्या रुग्णाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. मला असं वाटतं की ते होऊ नये म्हणून आणि ह्याचा उपाय फक्त एकच आहे की त्या रक्ताचं किंवा त्या जे काही घटक असेल आहे त्याचं इरॅडिएशन करावं आणि हे इरॅडिएशन केल्यानंतर ज्या घटकांमुळे किंवा ज्या लिम्फोसाइट्समुळे जी प्रतिक्रिया होते ती प्रतिक्रिया होणं बंद होईल आणि हा रोग होणार नाही. त्यामुळे इरॅडिएशन फार महत्त्वाचं आहे. सर, रक्तदान हे जीवनदान म्हटलं जाते, तर जास्तीत जास्त तरुणाई रक्तदानाकडे वळावी यासाठी आमच्या प्रेक्षकांना, आजच्या तरुणाला तुम्ही काय सांगाल? तरुणाला सांगणार म्हणजे एकच आहे की एक तुम्ही जसं आता म्हटलं तसं की रक्तदान सारखं दुसरं काही दान नाही आणि मला फक्त एकच सांगायला होती की बाकीचं दान जे तुम्ही देता ते तुम्हाला कुठूनही मिळू शकतं. पैशाचं दान पैशावरून मिळेल, अन्नाचं दान अन्नाकडून, पण रक्तदान हे फक्त माणूसच करू शकतो. अजूनपर्यंत तरी आर्टिफिशियल रक्त काही कुठे तयार झालेलं मला माहीत नाही किंवा तुम्ही रक्ताला बाकी म्हणजे असं आहे की रक्त तयार केलं आणि दिलं, अन्न तुम्ही तयार करू शकता, देऊ शकता, पण जर तुम्ही रक्ताचा विषय काढला तर रक्त हे फक्त माणूसच माणसाला देऊ शकतं आणि चांगलाच माणूस देऊ शकतो. म्हणजे आता काय झालेलं आहे, काही वर्षांपूर्वी प्रोफेशनल डोनर म्हणून हा एक प्रकार होता जे सगळे पैसे घेऊन रक्तदान द्यायचे पण त्यांच्यामुळे रक्त दिलेलं रक्तामुळे आणखीन रुग्णाला त्रास व्हायला लागला. मग आपल्या भारत सरकारने एक काढला की प्रोफेशनल डोनर्स नाही, मग चांगला डोनर हवा, मग हेल्दी डोनर हवा, मग त्याच्या तो कसा असावा काय असावा त्याचे त्यांनी सगळे प्रमाण ठरवले आणि आता आपल्याकडे जवळपास 100% म्हणजे सगळ्यांचं म्हटलं तर आमच्या इथे 100% आहेच. आपण व्हॉलंटरी नॉन रेम्युनेटेड हेल्दी डोनरकडून आपण रक्त घेतो आणि त्याचं रक्त संक्रमण करतो. त्यामुळे आजकाल रक्तापासून होणारे रोग अतिशय कमी झालेले आहेत. तरी आपण प्रिकॉशन घेतो आणि त्यांचं सगळं परीक्षण करतो. मी अशोक विठ्ठलराव पत्की, सचिव म्हणून काम करतो शास्त्रामध्ये. नागपूरकरांना मी आवाहन करेन की या कार्यक्रमाला आपण जरूर यावं. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही मध्य भारतामध्ये फक्त डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे ब्लड इरॅडिएशन जे आहे हे आता सरांनी सांगितलं की याच्यामध्ये जसं ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे किंवा न्यूबॉर्न बेबीज जे येतात त्यांची इम्युनिटी वाढवण्याकरता, त्यांची लवकर ग्रोथ कशी व्हावी याकरता म्हणून ब्लड इरॅडिएट जर करून दिलं तर त्यांची ग्रोथ लवकर, त्यांची इम्युनिटी वाढायला लागते आणि ते ॲक्सेप्ट करतात. तर नॉर्मल रेग्युलर ब्लड दिलं तरी त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे आढळून येतात, 100% काही ते संपलेले नसतात. पण इरॅडिएटेड ब्लड दिलं तर हे 100% सुरक्षित रक्त बाळांसाठी असतं. ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे किंवा कॅन्सर पेशंट्स वगैरे आहे या लोकांना पण हे इरॅडिएटेड ब्लड देणं फार आवश्यक आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.